नाशिकच्या सिटीलिंक शहर बसचे कर्मचारी आजपासून पुन्हा एकदा संपावर. पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलन. बेस्टच्या बळकटीकरणासाठी आराखडा तयार करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना. बेस्ट कामगारांच्या जुन्या निवासी संकुलांचा पुनर्विकास लवकरच होणार. महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर. याबाबत लवकरच अधिकृत आदेश काढणार. विधानसभेसाठी काँग्रेसची जोरदार तयारी. जागावाटपाच्या वाटाघाटींसाठी 10 नेत्यांची समिती. पटोले, थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचा समितीमध्ये समावेश. सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री. अमित शहा यांच्या टीकेला शरद पवार यांचं सडेतोड उत्तर. सांगलीत उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून झळकले पोस्टर्स. डिजिटल फलकावर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. चर्चांना उधाण. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 64वा वाढदिवस. मातोश्रीवर ठाकरेंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन. अग्निपथ लष्कराचीच. योजनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची मोदींची टीका. तर मोदींचा दावा खोटा. काँग्रेसचं प्रत्युत्तर. सायबर गुन्हेगारांवर असणार आता एआयचा वॉच. सायबर पोलिसांनी 3.5 वर्षात वाचवले 358 कोटी. आता पोलीस एआयच्या मदतीने कारवाईसाठी सज्ज. नाशकात जेलमधून सुटून आल्यानंतर काढली रॅली. संशयित गुन्हेगार हर्षद पाटणकरची पोलिसांनी काढली शहरात धिंड. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामचा इम्पॅक्ट. प्राण्यांना हात लावून रील्स काढल्यानं एकाला शिक्षा. 7 दिवस दररोज माफी मागावी लागणार.